तालुक्यातील मौजा आयता या गावाजवळ 8 तारखेला जेव्हा आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळाजवळ गेलो तेव्हा तिथं वाळूंचे डोंगर 27 ते 28 उंचीचे आणि जवळपास तो वाळू असल्या पाहिजे 20 ते 25 हजार ब्रास आणि त्याच्या वाळूचा जे घेर होता तो घेर कमीत कमी 1 किलोमीटरच्या भोवताल होता घेर असं म्हणजे घेऊन असे जे होते पूर्ण लागून होते ते मी सामाजिक माध्यमावर ते लाईव्ह दाखवलं आणि काही व्हिडिओ चॅनलवरही आले हा जे वाळूचा साठा जो होता तो काही 1 दिवसामध्ये गोळा होण्यासारखं नव्हतं कारण यंत्रणेमार्फत जरी तुम्ही करत होते तरी म्हणजे तुम्हाला 1 महिना लागतो ते 6 ब्रासचे हायवा जे असतात ते केले आता विषय याच्यात काय आहे की अधिकारी जिल्हाधिकारी असो एसडीओ असो तहसीलदार असो ग्रामपंचायतचा सचिव असो कोतवाल असो पोलीस पाटील असो ठाणेदार असो नायब तहसीलदार असो तहसीलदार असो आरआय असो पटवारी असो ह्या सगळ्यांची जबाबदारी होती कारण कोट्यवधी रुपयांच्या महसूल खनिजाचा प्रश्न आहे आणि याच्यात 1966 च्या कलम 47(7) 48(8) त्याच्यात दिलेला आहे प्रेसमध्ये दिलेला आहे पत्र परिषदमध्ये त्याच्यातलंच मी सांगत आहे तर या गुन्ह्या अंतर्गत या कलमा अंतर्गत ते माल पहिले जप्त करावा 10% दंडात्मक कारवाई करणे हे कायदेशीर बाब आहे अनेक JR सुद्धा या संदर्भात निघालेले आहे वाळूच्या साठ्यामध्ये आता विषय राहिला की बा हे कोणी वाळू तस्कर आहे की कोण आहे वाळू तस्कर जरी असेल कोणी किंवा वाळूचा व्यवसाय करत असेल तर विषय त्याच्यात असा आहे की अधिकारी त्या धंदा करणारे जे आहे वाळूचा व्यवसाय करणारे ज्यांनी म्हणजे कर्जवर गाड्या घेतल्या असतील म्हणा किंवा किस्त भरायची आहे तर ते एक व्यवसाय करत आहे घर चालवत आहे परंतु यांच्याकडूनही ते दाम दुप्पट हप्ते वसुली करत आहे तेव्हा जाऊन ते लोक वाढून नागरिकांना जास्त दरात विकत आहे अधिकाऱ्यांनी बिना यांचे आर्थिक साठे लोटे असल्याशिवाय एवढा मोठा साठा शक्य नाही आणि दुसरं याच्यात सर्वच पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्वमेंट आहे कारण आज 8 तारखेला फक्त आयता या गावाचा आणि झरी जामणी तालुक्यातला बोरी ते पाटण जाणाऱ्या मार्गावर रेल्वे भोगद्याच्या पुलाच्या परिसरात तिथेही म्हणजे फार मोठा साठा आहे वाळूचा तर एवढा मोठा जे साठा वाळूचा आहे आणि यांनी गोळा केला आहे तर ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना कशी माहित नाही त्यांच्या अधीनस्थ असलेल्या प्रशासनीय यंत्रणेला कशी माहिती नाही पटवारी आहे त्याला नियम आहे 2 दिवस कार्यालयात बस 5 दिवस फिरते पथकर आरआय पटवारी नायब तहसीलदार एसडीओ कलेक्टर ग्रामसेवक कारण ज्या गावाच्या ठिकाणी ठेवलेलं असेल तिथं ग्रामसेवकही आलाय ज्या गावात पोलीस पाटील आहे तोही आलाय अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या कारण तुमच्या कोणाची जबाबदारी काहीच नाही का काहीच नाही पगार कशाचे घेत आहे जनतेचे पैसे जे आहे शासन कोषागारात त्याच्यातून हे लोकसेवकांचे वेतन होतात हे भ्रष्टाचार त्यांनी काढायला पाहिजे तर मला जावं लागत मी तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओ मध्ये फक्त तुम्ही माझे पाय स्लिप झाले घसरलो तेच पहिले चढताना पडलो पूर्ण वाळू होती म्हणून लागलं नाही जर समजा वाळूच्या खाली दगड वगैरे जर राहिले असते आणि लागलं मग किती सर 27 कमीत कमी 27 फूट उंचीचे एकामेकाला लागून लांब लचक म्हणजे वाळूचे डोंगर काही लहान डोंगर नव्हतं मग काय करून राहिले राज्य शासन काय करून राहिले मुख्यमंत्री साहेबांना 8 तारखेला तक्रार केली
मग पुन्हा लक्षात आलं आमचे जिथं घटनास्थळ मुख्यावर जाऊन की वाडा फार मोठा आहे, वाळूचा साठा. पण 9 तारखेला लगेच केलो, 10 तारखेला लगेच रजिस्टर पोच पावतीने केलं. मुख्यमंत्री साहेबांना केलं, मुख्य सचिवला केलं, महसूल मंत्री साहेबांना केलं, चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांना, विभागीय आयुक्तांना केला. आमची प्रमुख मागणी आहे, माझ्या समक्ष तुम्ही वाळूचा साठा यंत्रणेद्वारे मोजा, लगेच जप्त करा. आज 5वा दिवस होत आहे. तिथून वाळू जर समजा वाहतुकी झाली किंवा चोरीला गेली तर मग हा नुकसान कोणाचा? राज्य शासनाचा आहे. आज दोन्ही ठिकाणचे मिळून, दोन्ही ठिकाण म्हणून समजून घ्या, आयता आणि अहेरी, दोन्ही ठिकाणचे मिळून हा वाळू बाजार मूल्याप्रमाणे 20 कोटी रुपयाचा होत आहे, कमी नाही. आता याच्यात जर तुम्ही कलम 47(7), 48(8) आणि पर्यावरण संरक्षण 1966च्या 9 व 15, खनिज अधिनियम 1958 चे कलम 3, 4 व 21 आणि सार्वजनिक संपत्ती चे कलम 3, 8 प्रमाणे कारवाई जर करायची असेल तर लगेच तुम्ही करायला पाहिजे होता. ही कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची आहे? जिल्हाधिकारीची होती. त्यामुळे जिल्हाधिकारी पासून तर सगळेच पॉलिटिकल तर याच्यात इन्व्हॉल्वमेंट असल्या कारणाने ते कारवाई केली नाही. परंतु रिस्पॉन्सिबिलिटी सर्वप्रथम जिल्हाधिकारीची आहे. कारण एवढा मोठा साठा एका दिवसात तो गोळा होत नाही. एवढा मोठा साठा जेव्हा गोळा केलं तर तुम्ही, तुमची यंत्रणा काय करत होती? आर्नीचा तहसीलदार काय करत होता? आर्नीचा एसडीओ काय करत होता? आर्नीचा नायब तहसीलदार काय करत होता? आरआय काय करत होता आर्नीचा? आणि पटवारी काय करत होता? आणि ज्या गावात तो साठा गोळा केला आहे त्या ग्राम सचिव आणि पोलीस पाटील काय करत होते? पॉलिटिकल लोकांना जाऊ द्या, कोण कुठलं पदाधिकारी आहे, कोण आहे, काय आहे, त्याला बाजूला फेका. परंतु यांची प्रथम जबाबदारी आहे. याच्यातच अव्वा ते सव्वा म्हणजे दाम दुप्पट रकमेत हे नागरिकांना विकणार. आर्थिक शोषण नागरिकांचं होत आहे. अर्थात राज्य शासन आणि विरोधी पक्ष नेते हे का तुम्ही लोकांची आर्थिक शोषण करण्यासाठी बसले आहे का? मग त्या झरी तालुक्यातला तहसीलदार, नायब तहसीलदार, आरआय, पटवारी, ग्रामसेवक आणि त्या गावातला पोलीस कोतवाल, पोलीस पाटील काय करत आहे? सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्यांवर कारवाई करा. जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार दोन्ही एसडीओ यांच्यावर पहिले गुन्हा दाखल करा. तुमचा तो साठा आहे. कोणाचा साठा आहे? तुम्ही म्हणता आता तुम्ही ब्रीफ घेणार. ब्रीफ मध्ये तुम्ही समजून घ्या. ब्रीफ मध्ये नाही ते अमुक अमुक आहे, ते या अगोदरचा आम्ही म्हणजे त्यांना साठा परवानगीसाठी दिलं. कायच्या साठा परवानगीसाठी दिलं? नियमात तरतूद आहे साठ्याची. त्या जागेवर कोणताच मंजूर बांधकाम नकाशा नाही आहे, कोणत्या बांधकामाची परवानगी नाही आहे. आणि साठा असेल तर तो कधीचा साठा आहे, या सगळ्या तपासणीसाठी प्रयोगशाळा असतात. या व्यतिरिक्त सुद्धा मी या पत्र तुम्हाला दिलं आहे, बातमीपत्र. त्या बातमीपत्रामध्ये मी सुचविलं आहे कोणत्या तारखेपासून, मुंदरा साहेब, कोणत्या तारखेपासून लिलाव झाला आहे आणि कोणत्या तारखेला संपला. कोणत्या तारखेला लिलाव झाला लक्षात, कोणत्या तारखेला संपला आणि किती रायट्यांच्या वाळूच्या साठाचा तुम्ही लिलाव केला ती तरतूद असते त्याच्यात. की यांना तुम्ही घेतले एखादा घाट पांढरकवड्याचा, समजा उदाहरण म्हणतो, नाही तर पांढरकवड्याचा, पांढरकवड्याचं जे आहे ते उदाहरण समजा 500 ब्रशचं आहे. तर त्या भागात नगर परिषदचे टेंडर किती, जिल्हा परिषदचे किती, मजूर कामगार सोसायटीचे किती, वन विभागाचे किती, निम्न पैनगंगा प्रकल्पचे किती. या लोकांनी त्या कालावधीमध्ये किती निविदा काढल्या, ते निविदा किती कोटीची होती आणि तांत्रिकरित्या शेड्यूल बी प्रमाणे त्याला वाळू किती लागते. तर पूर्ण काळा चिट्टा निघेल.
तर जेव्हा आपल्याला स्वतःला जे समजेल की बाबा रे ठीक आहे, यांना तुम्ही 4,500ची दिली की 2,000ची दिली हरकत नाही, पण एक सांगा तुम्ही की यांना किती वाळूच्या साठाचा लिलाव करून दिला होता? सगळं असते, घेर किती घ्यायचं, डीप किती खोदायचं, मशिनरीनं खोदायचं की मानवीच्या हिशोबानं खोदायचं, सगळं असतो, क्षेत्रफळ असतो. त्यांना रात दिवस त्यांनी एप्रिल मार्च मे पाऊस पडला नाही, पुन्हा चांदी झाली, जून जुलै पर्यंत खोदत बसले. ते गड्डे कसे दिसेल? आता गड्डे कसे दिसेल? 15-15 फुटाचे भोक तिथं पडले. ते भोक एवढे भोक पाडायचं थोडी यायची यामध्ये अटी आणि शर्तीमध्ये. आता ते पाऊस आला, ते भोक बुजले. आता राज्य शासन कोणाचे भोक पाहायला जाणार? किंवा त्यांनी इथं बसावं माझ्यासोबत आणि मी म्हणत आहे त्याचं खंडन तुम्हालाच करायचं. तुम्ही चालले विचारायला, साहेब एवढं मोठं म्हणजे वाळूच्या साठा तो सांगून देत आहे तुम्हाला. हो, कोण वार आम्ही ब्रीफ घेतली असता त्यांनी सांगितलं का? अरे त्या कालावधीमध्ये किती शेड्यूल बिल लागली, आणि त्यानं जर कंत्राटदारानं किंवा विभागानं जर समजा ते वाळूची राईटी घेतली नसेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल आणि कारवाई होते. शासनाची वाळू चोरणे, खनिजाचे नुकसान करणे, पर्यावरणाला नुकसान पोहोचविणे, आर्थिक लाच घेण्यासाठी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी फायद्यापोटी पदाच्या अधिकाराचा गैरवापर करून कसूर करून तुम्ही झुकतं माप दिला आणि नंतर 18% जीएसटी भी लगती, पता है कि नहीं? ऐसा नहीं है कि तुम्हारा घर है तुम किसी को भाड़े पे दे रहे तो उसमें नहीं, तुम्हारा घर होगा तुम भाड़े पे दे रहे तो तुमको कमर्शियल टैक्स पहले नगर परिषद को भरना पड़ता है और साथ में 18% जीएसटी देना पड़ता है. तो ऐसा नहीं है, पहले तो नियम समझ लो कि क्या है. म्हणजे ते मीडियाला चुत्या समजून राहिले. आता कुठेतरी आर्नीला कोणती पत्रकार बंधू घरी गेलो, तो म्हणतो आर्नीवाला काही नाही ते अमुक आहे तमुक आहे उडून उडू. तुम्ही जर तयारीने गेले असते तर त्याची काय मजा झाली असती भाऊ? सामाजिक माध्यम असो किंवा तुमचे चौथा आधारस्तंभ म्हणून तुमचे पत्रकार बंधू असो, म्हणजे याचं अर्थ काय आपण तयारीने गेले नाही. मी कसं तुमच्या समोर तयारीने बसून जे याच्यात दिलं त्याच्या पलीकडचंही सांगून दिलं. म्हणजे तुम्ही प्रश्नच करू नका, मीच सांगून देतो. तुम्ही प्रश्न करणार उलट टपाली मी उत्तर देणार. म्हणजे जे गाभा आहे तेच मी सांगितलंय. याच्यात कलेक्टर, एसडीओ, तहसीलदार यांची जबाबदारी फिक्स करण्यात यावी. एकही ब्रास तिथून जर चोरी झाली वाळू किंवा वाहतूक झाली तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर लादण्यात यावी. हे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून पत्रकार परिषद मध्ये मी राज्य शासनाला, मुख्य सचिवला, मुख्यमंत्रीला, चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावतीनं या पत्रकार परिषदेमध्ये मागणी करत आहोत. प्रत्येक गोष्टीची मी लेखणी पाठवत बसू का? लेखी तक्रार पाठवायची शासनाची काही जबाबदारी नाही का? ते पाणी कुठं मुरत आहे. त्यामुळे यांनी, या अधिकाऱ्यांनी या अगोदर असे किती अनियमितता केल्या, किती राज्य शासनाच्या महसुलाचं नुकसान केलंय. त्या प्रकरणात यांच्या संपत्तीची सुद्धा तपास करण्यात यावा. यांच्यावर गुन्हा दाखल करा, यांच्या संपत्तीची तपास करण्यात यावा. संपूर्ण वाळूच्या प्रकरण एसआयटी मार्फतच करण्यात यावा. जिल्हा अधिकारी किंवा त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांकडून हा तपास करण्यात येऊ नये, कारण त्यांच्यावर माझा आरोप आहे. नाहीतर होणार बापू सोनिया तू चोरी केली का? नाही मी नाही केली असं होणार आहे. म्हणजे मी तुमच्या विरोधात माझी तक्रार की तुम्ही चोरी केली आणि तुम्हीच म्हणत आहे नाही मी चोरी नाही केली. तर त्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत तर एसआयटी द्या. जर शासनाच्या याच्यात कोणतंही उद्दिष्ट नसेल आणि जनहिताचं उद्दिष्ट असेल तर त्यांनी लगेच पहिले तिथं धाड मारावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, वाळू चोरीला जाणार नाही त्याकरिता सुरक्षा ठेवावी. आणि तिथून वाळू जर गेली तर जिल्हाधिकारी, दोन्ही विभागाचे एसडीओ, दोन्ही विभागाचे तहसीलदार आणि आरआय, पटवारी
पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. आता हे जे रेतीसाठी आहे त्यात सगळे पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व आहेत. आमदारापासून त्यांचे तालुका प्रमुख म्हणा, त्यांचे शहर प्रमुख, त्या त्या पॉलिटिक्स लोक- मध्ये म्हणजे सगळे चालले ना. त्या